लबाड लांडग ढोंग करतय, लबाड लांडग ढोंग करतय, कसं ढोंग करतय. हे गाणं आजच्या व्हिडिओच्या सुरुवातीला मी का गात असेल याची कल्पना तुम्हाला पुढचा व्हिडिओ पाहिल्यानंतर नक्कीच येईल. काही लबाड लांडग्यांना अगदी पुराव्यासह उत्तर देणं हे फार गरजेचं आहे. नाहीतर खोटे नॅरेटिव्ह हे असेच सेट केले जातात आणि त्यानंतर त्याचा फायदा निवडणुकांमध्ये घेतला जातो. आपली सोशल मीडिया थोडी कमी पडते, पण तरी काही का असेना शिवसेना एक वादळ मात्र कटिबद्ध आहे. त्यामुळे आजच्या व्हिडिओच्या सुरुवातीलाच पुनश्च तीच मागणी करतो. जर पहिल्यांदाच शिवसेना एक वादळ या माध्यमाला आपण पाहत असाल, मला पाहत असाल, या माध्यमाला सबस्क्राईब करून पुढे व्हा. शिवसेनेच्या विचारांना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवणाऱ्या या माध्यमाला तुम्ही सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो. आज काही लबाड लांडग्यांची ढोंग, त्यांची सोंग तुम्हा सर्वांसमोर अगदी पुराव्यासह, जे पुरावे सोशल मीडियावरनं युट्यूबवरनं केव्हाच काढून टाकले गेलेले आहेत, कोणाला सापडू नये म्हणून. पण आपण त्यांच्याही वरचे एक वर्जन वरचे आहोत. आपण यांच्या तुम्ही शेअर तर आम्ही सव्वा शेअर. आपण तुमचे पुरावे त्याच वेळेस घेऊन ठेवले होते, कारण आम्हाला माहिती होतं भविष्यात तुम्ही काय करणार ते. मी तुम्हाला 2 ते 3 लबाड लांडगे दाखवतो, त्यांचे तेव्हाचे व्हिडिओ, आत्ताचे व्हिडिओ. कारण ह्यांना माहिती आहे आपले जुने व्हिडिओ काढून झालेले आहेत, आपले डिलीट करून झालेले आहेत. आता आपण जे आत्ता म्हणू तेच खरं, कारण लोकांची मेमरी, लोकांची जी स्मरणशक्ती असते ती काही जुनं जास्त आठवत नाही. तसं असतं तर कोविड मधलं काम लोकांनी लक्षात ठेवलं असतं आणि आता शिवसेनेला अशा प्रकारे पराभूततेचा सामना करावा लागला नसता. असो, मी त्या विषयात जात नाही, पण लक्षात ठेवा मला काय सांगायचंय. ह्या अशा नेरेटिव्हला जर आपण खोडून काढलं नाही वेळेच, तर मात्र आपल्याला याचा फार मोठा फटका पडू शकतो. 5 राज्यात निवडणुका आहेत आणि महिलांना कशा प्रकारे विरोध केला, महिला आरक्षण विधेयकाला कशा प्रकारे विरोध केला, नारी शक्तीला कशा प्रकारे विरोध केला, हे सांगण्यामध्ये हा भारतीय जनता पक्ष आणि त्याची 20 पैशावाली टीम अतिशय पटाईमध्ये आहे. त्यामुळे आजच्या ह्या व्हिडिओचा खटाटोप. सगळ्यात पहिलं उदाहरण मी तुम्हा सर्वांसमोर ठेवतो. देवेंद्र फडणवीस. देवेंद्र फडणवीसांनी काल परवा ज्या वेळेस माध्यमांसमोर गेले, कशा प्रकारे काँग्रेस या सगळ्या गोष्टींची त्याला आता भुगतान करावं लागेल, या गोष्टी त्या भोगतील, महाराष्ट्रातल्या महिला, देशभरातल्या महिला काँग्रेसला धडा शिकवेल, काँग्रेसच्या मित्रपक्षांना धडा शिकवेल, हे सगळं ज्यावेळेस बोलत होते त्यावेळेस मला हसू येत होतं. सगळ्यात प्रथम देवेंद्र फडणवीसांचा हा व्हिडिओ पहा. तो कहना चाहता हूं कि सारे विरोधी बैंड बजाकर डांस करे, राहुल जी भी उनके साथ डांस करे, कि किस प्रकार से महिलाओं का अधिकार हमने छीन लिया, किस प्रकार से भारत को फिर एक बार पुरुष प्रधान संस्कृति की ओर हम लेकर गए. इसके लिए उन्होंने बहुत ज्यादा बैंड बजाकर डांस करना चाहिए. आता तुम्हाला मी जो व्हिडिओ दाखवेल, तो व्हिडिओ दाखवल्यानंतर तुम्ही स्वतःही तेच गाणं म्हणाल, लबाड लांडग ढोंग करतय, कसं ढोंग करतय. या व्हिडिओमध्ये, म्हणजे हा जो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे हा 2023चा आहे. 21 सप्टेंबर 2023. देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदींची तारीफ करतायत. म्हणे कशा प्रकारे मजबूतीने हे बिल तुम्ही पास करून घेतलात. वरच्या खालच्या सभागृहांमध्ये फक्त 2 मतं विरोधात पडली. मोदीजी आजपर्यंत लोकांनी वादे केले, तुम्ही ते पूर्ण करून दाखवलं. मग जर ते तेव्हा जर पूर्ण झालं असेल, मग आत्ता पडलं ते काय होतं? फडणवीसजी आपण सांगाल कधी आत्ता पडलं ते काय होतं? ते डिलिमिटेशन बिल होतं. जरा एकदा हाही व्हिडिओ पहा. नारी शक्ति का जो एक बिल, नारी शक्ति वंदन का जो बिल लोकसभा और विधानसभा में पारित हुआ है, लोकसभा और राज्यसभा में पारित हुआ है, मैं लोकसभा और राज्यसभा के संसद के सभी सदस्यों का बहुत बहुत अभिनंदन करता हूं, उनको धन्यवाद देता हूं. और हमारी संसद ने ये जो निर्णय लिया है ये देश के लिए एक मील का पत्थर साबित होगा, ऐसा मैं मानता हूं. मैं विशेष धन्यवाद देना चाहता हूं भारत के प्रधानमंत्री आदरणीय मोदी जी को, जिन्होंने ये पहल की. इससे पहले कई बार वादे हुए, लेकिन वो केवल वादे रहे, कभी भी यथार्थ में नहीं आए. पर मोदी जी ने ये करके दिखाया और हमारे संसद ने एक मत से, बहुमत से उसको पारित किया. केवल लोकसभा में 2 वोट अगेंस्ट गए, लेकिन राज्यसभा में तो पूरी राज्यसभा 100% इस बिल के साइड से थी. ये भी हमारे लिए बहुत महत्व की बात है. मैं ऐसा मानता हूं कि आगे चलकर इतिहास में जब हम पीछे मुड़कर देखेंगे तो विकसित भारत के इतिहास में इस बिल का एक बहुत महत्वपूर्ण योगदान होगा. महिलाएं केवल
राजनीति में और लोकतंत्र में सहभागी नहीं होगी तो धीरे धीरे इसके कारण अर्थतंत्र में भी हमारी महिलाओं की सहभागिता ये बड़े पैमाने पर बढ़ेगी और हमारे मानव संसाधन के दोनों चक्र जब एक साथ घूमेंगे तो मेरा विश्वास है कि विकसित भारत होने में कोई समय भी नहीं लगेगा और उसको कोई रोक भी नहीं पाएगा। एखाद्या गोष्टीचं राजकारण कसं करावं हे देवेंद्र फडणवीसांकडून सगळ्यांनी शिकायला हवं। याच्या राजकीय बुद्धीची तारीफ करावी तेवढी कमी आहे। राजकारणात कसं यशस्वी व्हायचं, खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं, देवेंद्र फडणवीसांचा हात कोणीच पकडू शकत नाही। दुसरा उदाहरण दाखवू, दुसरा नमुना अमरावतीत जाऊया। काल माजी खासदार नवनीत राणा रडल्या म्हणे। नरेंद्र मोदींची तारीफ करता करता त्यांना रडू कोसळलं। कसं आम्ही तुम्हाला 400 पार घेऊन जाऊ शकलो नाही। ही 400 पारची संकल्पना काय आहे माहितीये? ज्यावेळेस संसदीय बिलं येतात म्हणजे घटनेमध्ये तुम्हाला काही अमेंडमेंट करायचे असतात, घटनात्मक बदल करायचे असतात, त्यावेळेस 2/3 लागतो। फक्त मेजॉरिटी नाही, 2/3 लागतो। तो आकडा जवळपास 400च्या पुढचा पाहिजे 543 पैकी। त्यासाठी यांना 400 पार पाहिजे होते। म्हणजे तुम्हाला संविधान जर बदलायचं असेल तर 400 पार पाहिजेत। भाजपाच्या अनेक खासदारांनी मागे बोलून सुद्धा दाखवले आम्हाला 400 पार पाहिजेत। त्यामुळे देशाच्या जनतेने यांना 240 वर आटोपलं होतं। असो, या नवनीत राणा काल ज्या प्रकारे रडल्या मला सुद्धा वाईट वाटलं। म्हणजे किती म्हणजे अतीव दुःख आहे, कारण शेवटी अश्रू कसे आतून येत असतात, अश्रू खोटे काढता येत नाहीत कधी। पण नंतर मला कुठूनतरी माहिती मिळाली की ह्या अभिनेत्री होत्या म्हणे, त्यामुळे मग मी तेही सोडून दिलं। जाऊ द्या म्हटलं, अश्रू आहेत ते, यांच्यासाठी काय नवीन त्याचं। या नवनीत राणा काल ज्या प्रकारे अश्रू ढाळत होत्या, तुम्ही सर्वप्रथम हा व्हिडिओ पहा, त्याच्या पुढे विश्लेषण करतो। मोदी जी इस देश के प्राइम मिनिस्टर जिन्होंने महिला आरक्षण का जो बिल लाया, पहले तो हम सभी माफी मांगना चाहेंगे मोदी जी से कि इस देश में उनको बहुमत नहीं दे पाए हम। 400 पार आज बड़ा खुशी का दिन था हमारे लिए, हमारी महिलाओं के लिए। सुबह से कंटिन्यू 2024-23 से जब बिल इंट्रोड्यूस हुआ था तो हम साक्षीदार थे। हमने वो बिल का बहुत आनंद लिया कि भाई आने वाले समय में 13-14% और अब वो 33% होगी महिला। गलती विरोधकों की जितनी है उससे ज्यादा इस देश में रहने वाले हम जैसे कई लोग जो उनको अपने अपने डिस्ट्रिक्ट से अपनी अपनी सीटें नहीं दे पाए, और उसके कारण आज मुझे लगता है आजादी के बाद, आजादी से डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जी ने हमको अधिकार देने के काय ते रडणं, काय ते अश्रू, काय ते चेहऱ्यावरचे हावभाव, असं वाटतंय किती आत्मीयता त्या भारतीय जनता पक्षाबरोबर। म्हणजे यांचे नव्याचे 9 दिवस सुद्धा अजून संपलेले नाहीत। भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश घेऊन नव्याचे 9 दिवस सुद्धा संपलेले नाहीत। त्या खासदारकीसाठी स्वतःच्या नवऱ्याचा पक्ष सोडला आणि पडल्या। असू द्या, त्यांचा इतिहास वेगळा, तो सोडून द्या। पण हे लोकांना जे फसवायचे धंदे चालू आहेत यांचे, हे कुठेतरी बंद झाले पाहिजेत। त्यासाठी पुराव्यानिशी उत्तर देणं हे फार गरजेचं आहे। तुमच्या सर्वांसमोर पुरावा ठेवतो, ज्यावेळेस हे बिल मंजूर झालं त्यावेळेस नवनीत राणा भर मीडियावर मोदींची तारीफ करत होत्या। म्हणजे मोदींनी देशातल्या करोडो महिलांसाठी हा सन्मान दिलेला आहे। मग नवनीत राणा, जर ते बिल तेव्हाच मंजूर झालं होतं तर मग आता रडायची गरज काय? नेमकं तुम्ही कुणाला उल्लू बनवताय? जरा एकदा हा व्हिडिओ पहा। तो संसद के विशेष सत्र के चौथे दिन राज्यसभा में भी महिला आरक्षण बिल पास हो गया है। बिल के पक्ष में 215 वोट पड़े हैं, बिल के खिलाफ एक भी वोट नहीं पड़ा है। हमारे साथ निर्दलीय सांसद नवनीत राणा है। नवनीत, आपको हमारी आवाज आ रही है? बोलिए बोलिए। लंबी लड़ाई के बाद आखिरकार लंबी लड़ाई के बाद आखिरकार ये बिल पास हुआ है। पक्ष में 200 आवाज कम आ रही है। जी, मैं अपना सवाल दोबारा दोहराती हूँ। आपको क्या मेरी आवाज आ रही है? हाँ बोलिए। नवनीत, लंबी लड़ाई के बाद आखिरकार ये बिल पास हुआ है। पक्ष में 215 वोट पड़े हैं और खिलाफ में एक भी वोट नहीं पड़ा। जब लोकसभा में मेजॉरिटी में सभी एक भी सिर्फ 2 जनों को छोड़कर लोकसभा में जिस तरीके से मतदान
सभी ने महिलाओं के बाजू में दिया है, तो मुझे लगता है सभी को ये पता था कि महिलाओं को महिलाओं का अधिकार मिलना चाहिए। उसी तरीके से लोकसभा में ये मतदान हुआ और राज्यसभा में भी सभी वही रिप्रेजेंटेटिव है, सभी पार्टी। लबाड लांडग ढोंग करतय, लबाड लांडग ढोंग करतय, कसं ढोंग करतय. हे असं काही पाहिलं ना की मनामध्ये विचार येतो, येडा बनती है दुनिया. काय म्हणतात? येडा बनती है दुनिया, बस येडा बनाने वाला चाहिए. हे सगळे आपल्याला वेडे बनवतायत आणि आपण ते वेडे बनतोय, याचं जास्त वाईट वाटतं. या उदाहरणांची कमी नाहीये. आणखी एक दाखवू. चित्रा वाघांचं उदाहरण दाखवतो, कारण चित्रा वाघ या कशातच मागे नसतात. बरं, सगळ्यात पहिली गोष्ट, हे व्यक्तिमत्व कधीच कुणाचं होऊ शकत नाही, कुठल्याच पक्षाचं होऊ शकत नाही. जिकडे खोबरं तिकडे चांग भलं. पावला तर तो माझा देव, नाही पावला तर देव बदलायचा, ही यांची प्रवृत्ती. आतापर्यंत कुठल्या कुठल्या पक्षांमध्ये चित्रा वाघ होत्या, आता कुठल्या पक्षामध्ये आहेत. मग जिकडे आहेत तिकडची चाकरी इमाने इतबारे करायची. चित्रा वाघांचा मी सगळ्यात प्रथम कालचा व्हिडिओ दाखवतो, ज्यावेळेस कसं हे बिल पडलं, कसं काँग्रेसने हे याव 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 काय 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 त्या म्हणाल्या, ते एकदा जरा पहा. तुम्हाला वाटेल खरंच काँग्रेस चुकले की काय, चित्रा वाघ एवढ्या आवेशाने बोलतात, काहीतरी काँग्रेसचं नक्कीच चुकलं असणार. जरा एकदा हा व्हिडिओ पहा. काँग्रेसचा दुटप्पीपणा आज देशासमोर पूर्णपणे उघड झालाय. एकीकडे मंचावर महिला सशक्तीकरणाच्या मोठमोठ्या गप्पा आणि दुसरीकडे जेव्हा महिलांना हक्क देण्याची वेळ येते तेव्हा इम्प्लिमेंटेशनच्या नावाखाली अडथळे निर्माण केले जातात. प्रश्न सरळ आहे, काँग्रेससाठी महिलांचा सन्मान फक्त भाषणापुरताच मर्यादित आहे का? जेव्हा हे सत्तेत होते तेव्हा महिलांना 33% आरक्षण देण्याची हिंमत दाखवली नाही, आणि आज जेव्हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात हा ऐतिहासिक निर्णयाला विरोध केला, हा फक्त विरोध नाहीये, हा महिलांच्या अधिकारांविरुद्ध उभं राहण्याचा उघड प्रकार आहे. पण काँग्रेस हे विसरतीये की आजची नारी शक्ती जागरूक आहे, सक्षम आहे आणि तुम्हाला उत्तर द्यायला तयार आहे. अरे, मोदीजींनी आमच्या तोंडापर्यंत घास आणला होता, तो तुम्ही हिसकावलात. पण लक्षात ठेवा, तुम्ही जिंकला नाहीत. नारी शक्तीला रोखण्याचा प्रत्येक प्रयत्न काँग्रेसच्या अंताची नवी सुरुवात करणार. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर चित्रा वाघांचा तो 2 वर्षांपूर्वीचा, ज्यावेळेस 21 सप्टेंबर 2023 ज्यावेळेस हे बिल मंजूर झालं होतं, चित्रा वाघांनी गणपती बाप्पा मोरया म्हणत अगदी पारंपरिक वेशामध्ये चित्रा वाघांनी या बिलाचं नरेंद्र मोदींची भरभरून तारीफ वगैरे वगैरे, आणि सगळं काही हिंदीत, बरं का. म्हणजे वायडर अँगल घ्यायचा आहे, जास्तीत जास्त हिंदी लोकांमध्ये सुद्धा पोहोचलं पाहिजे, म्हणून वायडर अँगलसाठी, किंवा चुकून माकून नरेंद्र मोदींनी जर ऐकलंच तर हिंदीमध्ये बोलूयात, म्हणून हा व्हिडिओ हिंदीत. जरा पहा. गणपति बाप्पा मोरया. नारी शक्ति का वंदन, नारी शक्ति का अभिनंदन. महिला आरक्षण देने वाला विधेयक नारी शक्ति वंदन, नाम से ही तस्वीर साफ है. नारी शक्ति को वंदन करने वाला यह बिल लोकसभा में बहुमत से पारित होने के बाद अब राज्यसभा में भी निर्विरोध पारित हो गया है. करीब 7.5 घंटे चर्चा के बाद मंजूर किया गया यह विधेयक देश की करोड़ों मातृशक्ति के जीवन में सशक्त महिला सक्षमीकरण की आशा भरी सुबह लेकर आया है. विभिन्न योजनाओं के माध्यम से देश की करोड़ों मातृशक्ति का जीवन सरल, सुरक्षित और समृद्ध बनाने की कटिबद्धता से काम करने वाले हमारे पंतप्रधान सम्माननीय मोदी जी ने राज्यसभा में भी यह बिल पारित करके अपनी प्रतिबद्धता साबित की है. मोदी जी है तो मुमकिन है. धन्यवाद. महाराष्ट्र की करोड़ों बहनों की तरफ से और देश की करोड़ों भगिनी की तरफ से सम्माननीय पंतप्रधान मोदी जी को कोटि कोटि नमन. भारत माता की जय. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. काय म्हणावं, हे सगळे व्हिडिओ पाहिल्यानंतर मग मी जे सुरुवातीपासून गाणं म्हणतोय, लबाड लांडग ढोंग करतय, कसं ढोंग करतय, या व्हिडिओच्या शेवटाला तुम्हाला आणखी एक व्हिडिओ दाखवतो, ज्यामध्ये काल नरेंद्र मोदींनी ज्यावेळेस राष्ट्राला उद्देशून राष्ट्राला संबोधताना जे भाषण केलं, असं वाटलं की राष्ट्रासाठी, राष्ट्राच्या हितासाठी काहीतरी येऊन सांगतायत, काहीतरी बोलतायत. आचारसंहितेचा काळ चालू आहे, 5 राज्यांमध्ये निवडणुका आहेत, आणि 5 राज्यांमध्ये निवडणुका असताना राष्ट्र संबोधनाच्या नावाखाली, त्या गोंडस नावाखाली येऊन राजकीय भाषण ठोकलं. काही पक्षांचे तुम्ही जाणीवपूर्वक नावं घेतली तिथे,
आणि त्यांना जाणीवपूर्वक बदनाम केलं काही पक्षांना, विशेषतः टीएमसी असेल, डीएमके असेल, काँग्रेस असेल. ज्या ज्या राज्यांमध्ये ह्या निवडणुका आहेत तिथे तिथे जाणीवपूर्वक त्या राज्यांची छबी खराब करण्याचं काम केलं. काँग्रेसचं नाव तर इतक्या वेळा घेतलं, जरा ऐका. कांग्रेस तो कांग्रेस, कांग्रेस कांग्रेस, ये कांग्रेस कांग्रेस, हर बार कांग्रेस ने कांग्रेस कांग्रेस की कांग्रेस 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 खुद कांग्रेस, लेकिन कांग्रेस कांग्रेस ने कांग्रेस 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 और कांग्रेस 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 ने कांग्रेस कांग्रेस, यही कांग्रेस कांग्रेस वही कांग्रेस है. कांग्रेस ने कांग्रेस ने कांग्रेस ने कांग्रेस ने कांग्रेस ने कांग्रेस 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 उसमें कांग्रेस 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 ने कांग्रेस 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 की कांग्रेस, यही कांग्रेस कांग्रेस ने कांग्रेस ने कांग्रेस ने कांग्रेस ने कांग्रेस कांग्रेस, वो कांग्रेस कांग्रेस कांग्रेस. आप सबका बहुत बहुत धन्यवाद. वाह क्या सीन है, वाह क्या सीन है. म्हणजे इतक्या वेळा कालच्या त्यांच्या भाषणामध्ये काँग्रेस 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 काँग्रेस, सुरुवातीला भाई और बहनो आणि शेवटी धन्यवाद, आणि मध्ये सगळा काळ काँग्रेस 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 काँग्रेस. वाईट वाटतं हे सगळं दिसत असताना सुद्धा तुमच्या माझ्यासारखे, म्हणजे ज्यांना शिक्षणाचा गंध आहे, ज्यांना राजकारण कळतं, त्यांना ह्या सगळ्या गोष्टी कळतात, फक्त निवडणुकीच्या काळामध्ये ज्यावेळेस आपण मतदान केंद्रामध्ये जातात त्यावेळेस आपले हात का बरं यांच्या कमळाकडे वळतात, हे सगळं पाहिल्यानंतर सुद्धा या गोष्टीचं मला जास्त नवल वाटतं आणि तितकंच जास्त वाईट सुद्धा वाटतं. असो, या सगळ्या गोष्टींवर आपलं लक्ष बारीक आहे, आपलं लक्ष बारीक आहे. हे सगळे पुरावे तुम्हा सर्वांसमोर, असे अनेक व्हिडिओ माझ्याकडे आहेत. बरं, हे 3च मी तुमच्या सर्वांसमोर ठेवले. असे अनेक अनेक नेत्यांची स्टेटमेंट आहेत. जो जास्त ड्रामा करेल त्याचा सगळ्यात पहिला व्हिडिओ तुम्हा सर्वांसमोर येईल. तुर्तास रजा घेतो. सप्रेम. जय महाराष्ट्र. काळजी घ्या.